गोगावले समर्थक विरुद्ध जगताप समर्थक भिडलेत। महाडमध्ये राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेत राडा झालाय। गोगावले आणि सुशांत जाबरे या समर्थकांमध्ये हाणामारी झाली। सुशांत जाबरे यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली आहे। महाडमध्ये मोठी दंगल झाली। राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जाते। महाडमध्ये गोगावले समर्थक आणि शिंदे सेनेमध्ये राडा झाला आहे। गोगावले या दृश्यांमध्ये सुशांत जाबरे याला बेदम मारहाण करण्यात आली आहे। सुशांत जाबरे याच्या सुरक्षा रक्षकाला देखील गोगावले समर्थकांकडून चोप देण्यात आलाय। तर महाडमधली ही दृश्य आपण पाहतोय। सुशांत जाबरे यांनी काही दिवसांपूर्वीच शिंदे सेनेतून अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता। सुशांत जाफरे हे महाडमधील नगरपालिका निवडणुकीच्या बूथ केंद्रावर पाहणी करण्यासाठी आले असता हा राडा झाल्याचं पाहायला मिळतं। हे मला महाराष्ट्र शासनाने सांगावं। मी आत्ताच माननीय मंत्री भरतशेठ गोगावले यांना कळवलेलं आहे। आमच्या जिल्ह्यातले सर्व आमदार, राज्याचे गृहमंत्री आदरणीय योगेशदादा कदम यांनी देखील याची कल्पना दिली आहे। तुम्ही सर्व प्रतिनिधीच्या वाहिनीने ज्या पद्धतीने इथं आलात त्याबद्दल तुमचेही देखील धन्यवाद करतो की आपण थोडक्यामध्ये काही गोष्टी घडल्या ते आपण बघितलं आणि आत्ताही तुम्ही जाऊ शकता। 4 गाड्या तिथं उभ्या आहेत। मी पोलिसांना सांगितलं ह्या गाड्या जप्त करेन, गाड्या कुठल्या आहेत ह्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजेत आणि कुठले लोक ही रिव्हॉल्वर घेऊन आले त्याचा मला या ठिकाणी पाहिजे आणि मला जो जीवात मारण्याचा या ठिकाणी प्रसंग ज्या वेळेला करण्यात आला त्याच्यावरती काय आपण गुन्हा दाखल करणार। आणि आज महाडची जनताने ठरवलेलं आहे की हा विजय हा शिवसेनेचा आणि म्हणून आज रडीचा डाव या ठिकाणी सुरू आहे। कुठंतरी विकास गोगावलेला अडकवायचं, कुठंतरी माझ्या सर्व नगरसेवकांना अडकवायचं आणि त्याच्याकरता आज ही आलेली बाहेरून माणसं आज आमच्यावरती हल्ला करत होते। त्याच्याबद्दल ह्या रिव्हॉल्वर मी आता पोलीस इथं असतील का, कोण कोण आहेत का, पोलीस कोण आहेत का, आता तरी या पुढे जरा आहे काय बोल हे मला महाराष्ट्र शासनाने सांगावं। मी आत्ताच माननीय मंत्री तर या संदर्भातले अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन कदम यांच्याकडून। सचिन, एकंदरीत हा प्रकार काय, कशामुळे हा राडा झालाय? पुन्हा एकदा आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। महाडमधनं ही बातमी आहे। गोगावले समर्थक आणि शिंदे समर्थकांमध्ये जोरदार राडा झालेला आहे। जाबरेंच्या गाडीवरही यावेळेला हल्ला करण्यात आलाय। विकास गोगावले आणि जाबरे यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झालाय। आज निवडणुकीसाठी मतदान होते आणि मतदानाच्या वेळीच अशा पद्धतीने राडा झालाय। पोलिसांनी काही जणांना ताब्यातही घेतलंय। शिंदे सेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आणि मोठी दंगल महाडमध्ये झाली। महाडमध्ये शिंदे सेना आणि राष्ट्रवादीत हा राडा नेमका कुठल्या कारणामुळे झालाय याचा तपास आता पोलीस करतात। काही जणांना ताब्यात घेतल्याची ही दृश्य आहेत। महाडमधनं ही दृश्य शिंदे सेना आणि राष्ट्रवादीत राडा झाली। आपण पाहतोय सुशांत जाफरे हे महाडमधील नगरपालिका निवडणुकीच्या बूथ केंद्रावर पाहणी करण्यासाठी गेले होते आणि त्याच वेळी हा राडा झालेला आहे। तर तेव्हाची एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या स्क्रीनवर पाहू शकता। महाडमध्ये शिंदे सेना आणि राष्ट्रवादीमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळतं आणि यावेळी काही कार्यकर्त्यांना पोलीस पकडून घेऊन जाताना पाहायला मिळत आहेत। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। महाडमध्ये शिंदे सेना आणि राष्ट्रवादीतल्या या राड्याची ही दृश्य, राड्यादरम्यान काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले। विकास गोगावले यांची प्रतिक्रिया सुद्धा काही वेळापूर्वी आपण बघितली। तर नेमकं या दंगली मागचं कारण काय हे अजून कळू शकलेलं नाही। महाराष्ट्र शासनाने सांगावं। मी आत्ताच माननीय मंत्री भरतशेठ गोगावले यांना कळवलेलं आहे। आमच्या जिल्ह्यातले सर्व आमदार, राज्याचे गृहमंत्री आदरणीय योगेशदादा कदम यांनी देखील याची कल्पना दिली आहे। तुम्ही सर्व प्रतिनिधीच्या वाहिनीने ज्या पद्धतीने इथं आलात त्याबद्दल तुमचेही देखील धन्यवाद करतो की आपण थोडक्यामध्ये काही गोष्टी घडल्या ते आपण बघितलं आणि आत्ताही तुम्ही जाऊ शकता। 4 गाड्या तिथं उभ्या आहेत। मी पोलिसांना सांगितलं ह्या गाड्या जप्त करेन, गाड्या कुठल्या आहेत ह्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजेत आणि कुठले लोक ही रिव्हॉल्वर घेऊन आले त्याचा मला या ठिकाणी पाहिजे आणि मला जो जीवात मारण्याचा या ठिकाणी प्रसंग ज्या वेळेला करण्यात आला त्याच्यावरती काय आपण गुन्हा दाखल करणार। आणि आज महाडची जनताने ठरवलेलं आहे की हा विजय हा शिवसेनेचा आणि म्हणून आज रडीचा डाव या ठिकाणी सुरू आहे। कुठंतरी विकास गोगावलेला अडकवायचं, कुठंतरी माझ्या सर्व नगरसेवकांना अडकवायचं आणि त्याच्याकरता आज ही आलेली बाहेरून माणसं आज आमच्यावरती हल्ला करत होते। त्याच्याबद्दल ह्या रिव्हॉल्वर मी आता पोलीस इथं असतील का, कोण कोण आहेत का, पोलीस कोण आहेत का, आता तरी या पुढे जरा आहे काय बोल हे मला महाराष्ट्र शासनाने सांगावं। मी आत्ताच माननीय मंत्री भरतशेठ गोगावले यांना कळवलेलं आहे।
आमच्या जिल्ह्यातले सर्व आमदार, राज्याचे गृहमंत्री आदरणीय योगेशदादा कदम यांनी देखील याची कल्पना दिली आहे. तुम्ही सर्व प्रतिनिधीच्या वाहिनीने ज्या पद्धतीने इथं आलात त्याबद्दल तुमचंही देखील धन्यवाद करतो की आपण थोडक्यामध्ये काही गोष्टी घडल्या त्या आपण बघितलं आणि आत्ताही तुम्ही जाऊ शकता. 4 गाड्या तिथं उभ्या आहेत. मी पोलिसांना सांगितलं ह्या गाड्या जप्त करा. गाड्या कुठल्या आहेत ह्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजेत आणि कुठली लोक ही रिव्हॉल्वर घेऊन आले त्याचा मला या ठिकाणी पाहिजे. आणि मला जो जीवात मारण्याचा या ठिकाणी प्रसंग ज्या वेळेला करण्यात आला त्याच्यावरती काय आपण गुन्हा दाखल करणार. आणि आज महाडची जनताने ठरवलेलं आहे की हा विजय हा शिवसेनेचा आणि म्हणून आज रडीचा डाव या ठिकाणी सुरू आहे. परत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.